बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चेत असलेला सामना. एक संघ ट्रॅफिकमध्ये अडकला होता, नाव आहे इताडे. तो संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. भोजन व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर दुपारच्या सत्रानंतर आम्ही आपल्यापर्यंत जोडतोय. तत्पूर्वी यूट्यूब लाईव्हवरती एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. प्रिन्स मूव्हीज यांचं यूट्यूब लाईव्हवरती 7 ठिकाणी थेट प्रक्षेपण सुरू आहे. वन अँड ओनली वन अँड ऑल फॉर वन प्रिन्स मूव्हीज. एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. तर सामन्याला इथून मात्र सुरुवात होईल. जे दोन संघादरम्यान सामना बहुप्रतीक्षित राहिला आहे. नाणेफेक झाल्यानंतर कधी आमचा केव्हा आमचा सामना होईल याकडे लक्ष देऊन होता तो ओमसाई पिसे संघ. आणि तोच पिसे संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. नाणं खूप महत्त्वाचं. त्याच्यावरती असलेल्या 2 बाजू, त्यापैकी एक बाजू जेव्हा निवडली जाते तेव्हा मात्र त्या संघनायकाला नाणेफेक विजय घोषित केलं जातं. प्रदीपजी जोशी साहेब, सन्माननीय सचिव साहेब, विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलं जावं. कारण की आजचं शेड्यूल जे आहे थोडंसं रद्दबदल आहेत सामन्यांमध्ये. यापुढचा होणारा सामना कारण की वेळेनुसार थोडंसं सामन्यामध्ये रद्दबदल झाला आहे. आणि प्रदीपजी जोशी साहेब जी आम्हाला सूचना करतील तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. ती सूचना तुमच्या आमच्याकरता अंतिम असेल. आणि जेव्हा गणेश ठाकरे फलंदाजी करत होते खऱ्या अर्थानं मागच्या वर्षाची आठवण आम्हाला जरूर आली. कारण की तब्बल 3 चेंडू हे थेट नेटच्या वरून गेले होते, जाळीच्या वरनं. आणि विशेष म्हणजे मागील वर्षीसुद्धा याच मैदानावरती जेव्हा सामने झाले होते त्या सलग 3 दिवस ते चेंडू, शेवटचे चेंडू ते नेटच्या बाहेरच जायचे. ते हरवले का गेलेच. असो, घडणाऱ्या गोष्टी घडत असतात आणि आपण त्यातून काहीतरी शिकायचं असतं असं म्हणतात. ते शिकणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं. अप्रतिम, लाजवाब, देखना फटका, निघून जाईल चेंडू सीमा पार, देखना चौकार, 4 धावा. चार धावांनी इथून मात्र अकाउंट ओपन केलंय. आणि अगदीच आपल्या वाढदिवसापासून 1 तारीख कमी, 1 धाव कमी अशी धावसंख्या जोडली गेली. फलंदाज गणेश आणि सनी हे 2 फलंदाज आहेत. धामणगाव आणि सरवली यापुढील होणारा सामना. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं आहे. जर उपस्थित झाले असेल त्वरित आलात तरी चालेल. टॉस झाला तर टेन्शन मात्र खूप कमी होईल तुमचं आमचं सर्वांचं. पहिला चेंडू चौकार जोडला गेला फलंदाज गणेश याच्या माध्यमातून. गोलंदाज मधुकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. गणेश आणि सनी. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग झोन मधून, सीमा पार, षटकार, 6 धावा. यापुढील होणारा जो सामना आहे धामणगाव सरवली, त्यानंतर जो सामना तुमच्या भेटी करता येईल तो सामना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ आहे खारबाव. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चाललाय चेंडू, तो सुद्धा करतोय एक टाटा बाय बाय, चौकार, 4 धावा. फटक्याची नजाकत इतकी चांगली आहे. फलंदाज गणेश पाटील यांचा जर आपण विचार केला तर अगदीच ज्या नजाकतेने फलंदाजी सुरू आहे, चेंडूवरची नजर शेवटपर्यंत पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा, त्याचाच बेनिफिट तो इथून मात्र मिळताना दिसतोय.
व्हाईट जर्सीमध्ये आपण पाहतोय ओमसाई पिसे संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय चौकाराकरिता 4 धावा. चार धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती एकूण एकंदर धावसंख्या आपण पाहतोय ती 18 या अंकावरती. 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं धावफलक चांगलं जोडलं गेलंय. पायचीची अपील आणि इथून मात्र यष्टांमध्ये पकडलं जाईल फलंदाज गणेश पाटील याला आणि डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. फलंदाजी करतायत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण फलंदाजी करताना एक बाब लक्षात असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपल्या संघाला जेव्हा चांगली सुरुवात मिळते तेव्हा तीच कामगिरी आपण पुढे कायम ठेवणं आपल्याला तितकंच बंधनकारक. यापुढील चेंडू निघून चालला. चेंडू एका धावे करता, 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. लेग बाईचं स्वरूप आपण पाहतोय. 1च धाव जोडली जाईल अवांतर स्वरूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते. फलकावरती आपण पाहिली तर 19 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. धावसंख्या जमवताना शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रिन्स मूव्हीज यांचा हा लोगो. 2 फलंदाज. मैदान क्रमांक 3 च हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वाची जमेची बाजू ती म्हणजे आपण पाहिली ती म्हणजे अगदीच यूट्यूब या ॲपवरती 7 ठिकाणी थेट प्रक्षेपण सुरू आहे. 5 मैदान आपण भिवंडी ग्रामीण संघटनेच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण पाहतोय आणि 2 भिवंडीमध्ये रेग्युलर क्रिकेटचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज चिंतामण यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या हातामध्ये आहे. पण गोलंदाजी करताना तुमचे खांदे जितके मजबूत असावेत तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचूक लाईन अँड लेंथ हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 19 या अंकावरती. अराउंड द लेग्स यावेळेस मात्र धाव घेण्याची संधी आहे आणि अगदीच त्या संधीचं सोनं केलंय. रॉंग अँड थ्रो बाईचचा इशारा येतोय. लेग बाईच पंचांच्या माध्यमातून 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 20 या अंकावर धावफलक. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू आणि म्हणावं लागेल त्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावर 26 या अंकावर. 26 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र देखना फटका. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातोय का याकडे मात्र पाहावं लागेल. पण ढुंडो रे साजना. 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला
पाहायला मिळते. बस स्टिप होऊन जमिनीवरती पडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहिली तर एकंदर धावा जोडल्या गेल्या फलकावरती 22 धावा 28 रन 28 धावा. रामदास एक चांगली फलंदाजी करण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाने इथून मात्र आता जर आपण पाहिलं तर थोडं यश जरूर मिळालंय. पण दुसऱ्या षटकाचा खेळ जो सुरू आहे ते खेळाअंती एकंदर धावा निश्चितच चांगल्या पाहायला मिळतील 30 पेक्षा अधिक. तत्पूर्वी तोतू महिने पुन्हा एकदा पाहायला मिळते. शेतरक्षकाच्या माध्यमातून एकच गोष्ट घडते ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. ढोंडो रे 6 जना एका धावेच्या मदतीने 29 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र देखना फटका एक बॅट मधून आवाज येतोय गोड आवाज आणि त्याहूनही अधिक सुंदर षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचले तिकडे एकंदर 35 या अंकावरती 35 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या 35 धावा 35. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोल आवाज आणि चेंडू मात्र जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातून चूक झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या मदतीनं. धावसंख्या आहे फलकावरती 39 या अंकावरती. नवीन गोलंदाज नवनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर आपण विचार केला तर महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ज्या चुका घडतात त्या चुकांना माफी तर नाहीच आहे पण परिणाम स्वरूप येणाऱ्या वेळेमध्ये जेव्हा धावसंख्येचा पाठलाग होईल तेव्हा मात्र या काही गोष्टींचा विचार जरूर केला जाईल यात शंका नाहीये. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पुढच्या चेंडूची हाताळणी केली जाईल. तत्पूर्वी एकच धाव अधिक मात्र काही नाही. मातीची खेळपट्टी असली की मात्र धावांची लयलूट जरूर पाहायला मिळते आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर कॉन्क्रीट खेळपट्टीवरती मात्र 45 ते 50 धावा या आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, स्विंग आणि मिस. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकूण एकंदर 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर केला गेलाय. निघून चालला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र रोखून धरलाय. चेंडूची फेकी अतिशय मजबूतरित्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे बॅकअप सुद्धा असणं हे तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते बॅकअप इथे मात्र दिलं गेलंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटची कडा पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी चुकीच्या पद्धतीने. आगळी वेगळी गंमत जम्मत. धावा मिळतात किती त्या मात्र 3. चेंडूची आडवी फेक होणं गरजेचं होतं पण मात्र उंच फेकी झाली आणि विपक्षी संघाने मात्र एक चांगलं काम केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदर आपण पाहतोय 44 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा चेंडू हाताळला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय नवनाथ. 4 चेंडूची हाताळणी. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण अंतर गाठता आलेलं नाहीये. त्या कारणास्तव सेफ अँड दक्ष पद्धतीने इथून मात्र झेल पकडला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय. फरहान आम्हाला धावसंख्या सांगतायत 44 धावा, 44 रन्स. इट विल बी लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. फटका तर चांगला पण अंतर मात्र कमी आहे कारण की या आरके मैदानाचा जर आपण विचार केला तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मात्र खूप दूर आहे. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 48 धावा. चौकार जरूर जोडला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय जॉनी. अखेरचं अंतिम षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे आणि फलंदाजी करता आपण पाहतोय फलंदाज सनी आणि अनिल ही जोडी खेळपट्टीवरती आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती दमन दौरा.
दमन टूर 2025 आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू अगदीच जर आपण पाहिलं तर स्विंग आणि मिस, निर्धाव चेंडूची हाताळणी आणि अगदीच ज्या पद्धतीने जॉनी गोलंदाजी करतोय अगदीच एक दक्ष कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र 2 धावा मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का आणि इथून मात्र रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय एकंदर 50 धावा. 50 रन्स विल बी दी कंप्लीटेड. द टीम ओम साई पिसे संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पिसे संघ दाखवतोय आणि 50 धावा मातीच्या खेळपट्टीवरती साहजिकपणे इथून मात्र आपण पाहतो या शक्य होताना पाहायला मिळत आहेत. मधुकर बजागे 5 जानेवारी, मधुकर पाटील सुद्धा 5 जानेवारी ही तारीख आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पाडोस्वीप करण्याचा प्रयत्न, निघून चालला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी लेग बाईचं स्वरूप, बॅटला स्पर्श न करता एका धावेकरता चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एका धावेच्या मदतीने 51 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 51 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल पकडला जाईल. एक साध्य कामगिरी इथून मात्र आपण पाहतोय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. या इनिंगचा अखेरचा चेंडू इथून मात्र हाताळला जातोय. फलंदाज पंढरी पाटील फलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्मवरती विकेटचा मारा. या इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, निघून चाललाय चेंडू मैदानाला गुदगुल्या करत लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. अंपायर डिसिजन क्या है? 2 रन पूरे हुए क्या? 2 रन पुरे होते हुए 2 धावा पूर्ण झाल्यात आणि एकंदर 54 धावांचं लक्ष समोर आहे. तो संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल बीबी स्पोर्ट इताडे या संघासमोर. दामणगाव आणि सरोली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करत आपण तरी द्या प्लीज. अतिरिक्त वेळ खर्च होतोय. आम्ही यापूर्वीच पुकार केला होता सामना सुरू होण्यापूर्वीच की यापुढचा सामना कोणता आहे आणि त्यानंतर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ पुन्हा एकदा आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळण्याकरता मात्र कोणता संघ आहे. खारबाव संतोष तरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण
नाणेफेक करणार आहोत. ठाकूरपाडा आणि खारबाव यापुढील होणारा सामना वाक्य पूर्ण होऊ द्या. संतोष तरे 5 जानेवारी पुन्हा एकदा काही दिवसापूर्वीच ज्यांचा वाढदिवस आपण पाहिला. चापा आणि काटा श्याम स्पोर्ट धामणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये सरवली. नाणेफेक जिंकलेली आहे. टॉस विन बाय श्याम स्पोर्ट धामणगाव, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला तर सामन्याला सुरुवात केली जाईल. फलंदाज चला तर सामन्याला सुरुवात होईल. यापुढील होणारा सामना सरवली आणि धामणगाव या 2 संघादरम्यान होईल. त्याच्यानंतर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि खारबाव या 2 संघादरम्यान होईल. मधुकर बजागे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, राईट मारतो विकेट. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 54 या लक्ष्याचा. स्ट्राईक वरती फलंदाज मधुकर आणि चिंतामण नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. गणेशदादा ठाकरे वर्षभरानंतर पुन्हा एकदा आरके मैदानाचा आढावा घेत आहेत. चालतायत, फेऱ्या मारतायत, मैदानात काय बदल झालेत का हे पाहतायत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, राईट मारतो विकेट. यावेळेस मात्र उत्कृष्ट बॉलिंग, निघून चालला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय. अगदीच निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. मधुकर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आणि मधुकर बजागे बॉलर आहे. मधुकर पण कोण काय करेल याकडे सर्वांचं लक्ष. आणि गोलंदाजाने काहीतरी केलंय. व्हॉट अ सेलिब्रेशन, काय सेलिब्रेशन आहे. व्हॉट अ रिप्ले, प्रिन्स मूवीज याच्या माध्यमातून. क्या बात आहे. विकेट मिळवल्यानंतरचं जे सेलिब्रेशन असतं ते मात्र एक आनंदमय लाजवाब सेलिब्रेशन. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावसंख्या आहे फलकावरती. अजूनही धावा जोडल्या गेल्यात नाहीयेत फलकावरती. महत्वाची गोष्ट आपण पाहतोय ती म्हणजे अगदीच 1 विकेटचं पतन झालंय. एक निश्चितच नुकसान बीबी स्पोर्ट इताडे संघाचं जरूर पाहायला मिळेल. यापुढे होणारा सामना श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जर्मन सरवली संघाने यापूर्वी आपला पहिला विजय सुनिश्चित करत विजयावरती शिक्कामोर्तब करत दुसरं पाऊल पुढे टाकलं जाईल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. धावसंख्या फलकावरती एकही धाव नाहीये. अकाउंट ओपन झालेलं नाहीये.
खाते उघडणी झालेले नाहीये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू आहे. चेंडूची फेक केली जाईल. एकच धाव. अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 1 या अंकावर. गुरुनाथ फलंदाजी करताना आपण पाहतोय एक धाव जोडली गेली. इथून मात्र बीबी स्पोर्ट इताडे संघाचा जो श्रीगणेश झालाय आणि इथून मात्र जर चांगली फटकेबाजी झाली म्हणजे या षटकामध्ये 15 धावा जर आल्या तर मात्र एक चांगली कामगिरी होऊ शकते. यावेळेस मात्र लॉफ केला चेंडूला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र प्रयत्न असफल ठरेल कारण की एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 2 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 1-2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे संघ बीबी स्पोर्ट इताडे संघ. वेग तर चांगला आहे. वेगाचा पुरेपूर वापर सुद्धा झालाय. चेंडूची फेकी केली जाते. एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय 3 या अंकावर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सेफ अँड विकेटचं पतन. फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच. फलंदाज चिंतामण बॅक टू द डगआउट. फक्त एका धावेचं योगदान दिलं गेलंय. धावसंख्या आहे फलकावरती 3 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज अनिल. यावेळेस मात्र चेंडू हवेत. सेफ अँड विकेटचं पतन. फलंदाज बाद. फलंदाज बॅक टू द डगआउट. गुरुनाथ बाद होतील. एकूण एकंदर 2 धावांचं योगदान फक्त दिलंय संघाकरता. 2 धावांचं योगदान देत एकूण एकंदर 4 चेंडूंचा सामना केलाय. धावसंख्या 3 धावा. 3 फलंदाज बाद अशी बीबी स्पोर्ट इताडे संघाची स्थिती आपण पाहतोय. मैदान क्रमांक सुद्धा 3 पण षटक मात्र पहिलं सुरू आहे. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल. मूर्ती लहान पण कीर्ती महान. नेहमीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजांच्या माध्यमातून. राईट आर्मवरती विकेटचा मारा. ओहो लाजवाब अप्रतिम सुपर्ब कॅच. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटला स्पर्श करत काही वेळ हवेत होता.
क्षेत्ररक्षकाला संधीचं सोनं केलं. सहज सोप्या हाताने इथून मात्र झेल पकडला गेला आणि फलंदाजाला माघारी धाडण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाज अनिल याला यावेळेस मात्र निघून जातो चेंडू. हाय हँडसम षटकार 6 धावा. खूप उशिराने षटकार आलाय पण सामना अजूनही संपलेला नाहीये. धावसंख्या फलकावरती 9 धावा आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र गती परिवर्तन आणि इथून जर आपण पाहिलं तर प्रयत्नांना यश मिळालंय. निर्धाव चेंडूची हाताळणी. नाणेफेक झाल्यानंतर तब्बल 2 सामन्यानंतर या सामन्याची प्रतीक्षा आणि त्या सामन्याला सुरुवात झाल्यानंतर आपण पाहतोय एक चांगली फलंदाजी करत ओमसाई पिसे संघाने लक्ष ठेवलंय. 54 धावांचा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावरती. 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेत. रामदास मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. धावा मिळतात ते एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय 12 या अंकावरती 12 रन्स ऑन द बोर्ड. फलंदाज किशोर यांच्या माध्यमातून षटकार जोडला गेलाय, ठोकला गेलाय. ज्या फटक्याची आवश्यकता नितांत गरज तोच फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील गोलंदाज आपण त्वरित या. पिसे संघ वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे आज ही सूचना करतोय. आम्ही तुमच्याकरता थांबू. आयोजक तुमच्याकरता थांबतील पण वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही आणि त्याच आपल्याला वेळेमध्ये सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपल्याला अजून 6 सामने पूर्ण करायचे आहेत आणि वेळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 2:45 झालेली आहेत जे आपल्याला फास्ट कव्हरअप करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज विनोद. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता. गती परिवर्तन निघून चाललाय चेंडू. फाईन लेग क्षेत्रातून सीमा पार. मिळतील धावा 4. देखना चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 16 या अंकावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू विनोद याच्या माध्यमातून. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेतोय. स्विंग अँड मिस पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची हाताळणी. चेंडू गणित थोडंसं आव्हान खडतर होत चाललंय पण तरी सुद्धा संघाची बाजू सावरण्याची गरज आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि इथून मात्र झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावसंख्या आहे 16 धावा. झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. सामन्याला इथून मात्र सुरुवात होईल आणि अगदीच अर्धा संघ डगआउटच्या आश्रयाला पोहोचला. बीबी स्पोर्ट इताडे संघ. रोशन नवीन फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजी करण्याकरता आलाय.
धावसंख्या फलकावरती फक्त 16 धावा. किशोर याच्याकडनं अपेक्षा आहे, कारण की एक षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर आलाय. पुढचा चेंडू एकच धाव मिळेल, अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय फलकावरती 17 या अंकावरती धावफलक. यावेळेस मात्र एकच धाव मिळेल, 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 19 या अंकावरती. मॅच विल बी द ऑन, मॅच विल बी द फायर. यावेळेस मात्र पुढे सरसावत, उंची जास्त, गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. 19 अंकावरती धावफलक आहे. फलंदाज किशोर बॅक टू दी डगआउट. विकेट क्रमांक 6 डगआउटच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. चला प्लीज जरा घाई करा. गणेश दादा ठाकरे सुद्धा आम्हाला सूचना करतायत, कारण की 4था सामना सुरू आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 6 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि शेड्यूल पूर्णच होईल. 2:45 वाजले, त्याची सुद्धा आपण नोंद घ्या, दक्षता घ्या. खेळण्याचा मोह कोणालाच आवडत नाहीये, पण वेळेचं भान, वेळेचं सहकार्य राखा, हीच आम्हाला विनंती आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. वेळ काढूपणा आपण करू नका. 6 चेंडू 35 धावांची गरज. यापुढे होणारा सामना जर्मन सरवली आणि श्याम स्पोर्ट धामणगाव, दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. यावेळेस मात्र निघून चालला चेंडू. एकच धाव इथून मात्र मिळेल. एक मात्र धाव, धावसंख्या 20 धावा. सामन्यापासून कुठेतरी दूर निघून गेलाय तो बेबी स्पोर्ट्स इताडे संघ. 5 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे, पण अंतर गाठता आलेलं नाहीये. एकच धाव, अधिक मात्र काही नाही. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, ते पूर्ण करण्याचं काम गोलंदाज आपण पाहतोय ते पंढरी यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे. चला प्लीज जरा घाई करा. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. एक चांगली कामगिरी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पंढरी यांच्या माध्यमातून बॅटची कडा आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. रोशन बॅक टू द डगआउट. फक्त 2 धावांची खेळी केली आपल्या संघाकरिता. अखेरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अखेरचा अंतिम चेंडू या इनिंगचा आणि विजयावर शिक्का मोडतप करण्याकरता उमसाई पिसेस संघ येथून मात्र सज्ज होईल. ओहो, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला ओमसाई पिसेस संघाच्या माध्यमातून. चला लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ.
श्याम स्पोर्ट धामणगाव संघ प्लीज जरा आपण त्वरित उतरायचं मैदानाच्या आतमध्ये, कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे याची आपण नोंद घ्या आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.